गणपती बाप्पा मोरया. आज मी बनवणार आहे गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे तांदळाच्या पिठाचे मोदक. यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा वाटी किसलेला गूळ, 2 वाटी तांदळाचं पीठ, 2 वाटी गरम पाणी, त्याच्यामध्ये साजूक तूप, थोडंसं मीठ आणि 2 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून 2 मिनिटं मंद आचेवर झाकून ठेवायचं आहे. 1.5 वाटी ओला खवलेला नारळ, थोडीशी वेलची आणि थोडे बारीक चॉप केलेले ड्रायफ्रुट्स. उकड व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. सारण बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये थोडं तूप, ड्रायफ्रुट्स, वेलची, खोबरं, गूळ एकजीव करून घ्यायचं आहे. एक वाफ काढून आपलं सारण तयार झालेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावून एक छोटासा पिठाचा गोळा मोदकाच्या साच्यामध्ये तेलाच्या साहाय्याने लावून घ्यायचा आहे. सर्व बाजूने पीठ व्यवस्थित लावून त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. आणि आता तयार झालेला आहे आपला कळीदार सुंदर असा मोदक. सारे मोदक तयार करून त्यावर केसरचे धागे ठेवायचे आहेत, ज्यामुळे आपले मोदक अजून सुंदर दिसतील. कुकरच्या डब्याला थोडंसं तूप लावून त्यामध्ये सर्व मोदक ठेवायचे आहेत आणि 2 शिट्ट्यावर आपले मोदक तयार आहेत. मोदक म्हटलं की तूप तर आलंच. मोदकावर तुपाची धार सोडून एन्जॉय करा. सुंदर मऊ लुसलुशीत जाळीदार मोदक तयार आहेत.